अनेक वर्ष गावात राहिल्याने शिक्षकांचे गावाशी जवळचे नाते तयार झाले होते। त्यात शाळेची गुणवत्ता वाढवून समाजाशी एकरूप झालेल्या शिक्षकांवर गाव मनापासून प्रेम करते। याचा प्रत्यय देणारी घटना शेगाव तालुक्यातील भास्तन या गावात घडली। जवळजवळ एक तप गावात शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या अनिल केसकर या शिक्षकाची बदली झाली तेव्हा गाव हळहळले। गुरुजींची बदली रद्द करण्याचेही प्रयत्न झाले, पण गावकऱ्यांना त्यात यश आले नाही। शेवटी आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देण्याची जंगी तयारी झाली। गावातील स्त्रियांनी गुरुजींसाठी घरासमोर रांगोळ्या काढल्या। अनेक भगिनींनी गुरुजींचे पाय पाण्याने धुवून जणू त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली। घराघरात गुरुजींचे सत्कार झाले। गावकऱ्यांच्या या प्रेमाने गुरुजी भारावून गेले। तब्बल 12 वर्ष भास्तन येथे शिक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या केसकर गुरुजींनी शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला। गावातील मुलेही भास्तन जिल्हा परिषद शाळेत येऊ लागली। निरोप समारंभाच्या कार्यक्रमात केसकर गुरुजींनी शाळेतील गावाविषयी ऋण व्यक्त केले। गुरुजींना निरोप देताना गावातील मुलांबरोबरच सर्व आबालवृद्ध हजर होते। या अनोख्या निरोप समारंभाची परिसरात चांगली चर्चा आहे। यावेळी संपन्न झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात सरपंचांसह संपूर्ण ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। एकीकडे उत्कृष्ट शिक्षण अभावी जिल्हा परिषद मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत। त्यासाठी पालकांसह शिक्षकही तेवढेच जबाबदार धरल्या जातात। परंतु भास्तन येथील गुरुजींच्या प्रयत्नांना आणि विद्यार्थ्यांसोबतच गावाशीही नाळ जोडून आपले कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या केसरकर गुरुजींसारख्या शिक्षकांची समाजाला खरंच गरज असल्याचे यावरून दिसून येते। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ, शेगाव। नमस्कार, मी डॉक्टर चेतन मोरे, भास्तन येथला रहिवासी असून माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्तन येथे झालेलं आहे। इयत्ता 6वी 7वीला असताना मी आणि माझे वर्गमित्र किंवा पूर्ण शाळा म्हटली तरी चालेल, सर्वांना 6वीमध्ये असताना आम्ही ABCD मधला ए पण नाही यायचा, अशी परिस्थिती आमच्या शाळेची होती। त्यावेळेस इयत्ता 6वी 7वीला असताना आमच्या शाळेमध्ये श्री अनिल गजानन केसकर सरांचा प्रवेश झाला। त्यावेळेस सरांनी जवळपास सर्व विद्यार्थ्यांवर चांगली मेहनत घेतली। बाकीच्या शाळांची वेळ होती 10 ते 5, परंतु आमच्या शाळेची वेळ झाली होती सकाळी 3 वाजेपासून तर रात्री 12, 12:30, 1 पर्यंत पूर्ण मुलं शाळेवरतीच असायचे। दिवसा पण अभ्यास करायचे, रात्री पण अभ्यास करायचे। या गोष्टीमागे सर्वांचं महत्त्व केसकर सरांनाच जाईल। आणि सरांना यायला जायला पण अडचण होती, कारण रस्ते बरोबर नव्हते गावी यायला। सरांना शेगाववरून भास्तनपर्यंतचा प्रवास पण खूप, पावसाळा असो काहीही असो, सर कधीच सुट्टी घेत नव्हते। मुलांवरती स्वखर्चाने त्यांना लेटर बुक वगैरे कोणाला नसलं तर ते देत होते। आणि सरांची ज्यावेळेस बदली झाली, ट्रान्सफर झालं सरांचं, त्यावेळेस पूर्ण गाव ढसाढसा रडलं। गावातला एकही व्यक्ती असा नसेल की तो रडला नसेल किंवा, परंतु त्या गोष्टीचं सर्वांना दुःख पण झालं, कारण आज जे मुलांची प्रगती आहे त्या गोष्टीमागे सर्वांचं श्रेय केसकर सरांनाच जाते। आणि त्याबद्दल सरांचे खूप आभार मानतो आणि थँक्यू सर आणि मिस यू।